नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। कंधार तालुक्यातील पेठवडज येथील मातंग समाजातील जनतेला बऱ्याच दिवसापासून स्मशानभूमी नव्हती, परंतु मागील काही काळामध्ये हा स्मशानभूमीचा प्रश्न मिटलेला आहे। मातंग समाजाची स्मशानभूमी ही मातंग समाजाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे, परंतु या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रस्ता मिळावा याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। यावेळी आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आलेला होता, परंतु जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिल्याच्या नंतर काही दिवसात रस्ता मोकळा करून दिला जाईल असे आश्वासन दिले आहे। कंधार तालुक्यातील पेठवडज येथे मातंग समाजातील स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा याकरिता पेठवडज येथील सरपंच सौ अनिता गायकवाड व त्यांचे प्रतिनिधी दत्ता पोचीराम गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता, परंतु आत्मदहनाचे निवेदन देतात नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले यांनी काही दिवसामध्ये रस्ता मोकळा करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। यावेळी कंधार तालुक्यातील मौजे पेठवडज येथील मातंग समाजातील जनतेशी साधलेला हा सविस्तर वृत्तांत। आमची मातंग स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी मागणी होती साहेब, गेले अनेक वर्षापासून चालू आहे। 15 वर्षापासून चालू होती, आता हे 5 वर्षापासून मातंग स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी जाण्यासाठी आम्हाला खूप होती आणि आमची विटंबना व्हायली आमच्या बॉडीची। घेऊन जाकाले अधिकारी साहेबाला आश्वासन दिले, आज दत्तागिरी साहेबांना चर्चा करून 5 वाजता मीटिंग लावून काहीतरी नियोजन लावतो म्हणजे लवकरच। मागणी मान्य केली साहेब, आम्ही आता घरी चालला। तालुका राहणार पेठवडज, आम्हाला स्मशानभूमीची व्यवस्था नाही। आज 15 वर्षे झालं भांडण चाललंय स्मशानभूमीचं। आणि ते मालकीनबाई आम्हाला रस्ता देईन आली। आमच्यासारखी स्मशानभूमी झाली तर बी गावातले लोक सगळे सांगून तिला चिडवून आम्हाला स्मशानभूमी बंद केली। आता रस्त्यासाठी त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आले। आता साहेबांना काय नियोजन दिलंय की त्याच्या पुढे आणि आत्मध्यान करायला आमचा मुलगा त्याच्यासाठी आम्ही आल्या साहेब इथं। गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे या घटनेच्या अनुषंगाने? आता गावकरी आमच्यासारखं होऊ देणार आहेत मराठी लोक, आम्ही मातंग समाजाचे आहोत। आणि ते मराठी लोक उचलून धरले त्या बायला तिच्यासारखंच बोलायले। आमच्यासारखं कोणी बोलणं आलंय त्याच्यासारखं बोलाय तर आम्हाला रस्ता हवा आहे, आम्हाला स्मशानभूमी हवा आहे। चल ना काय बी नाही, सगळे मिळून मिसळून राहतात, पण त्या बायला कोण काय म्हणाले की काय नाही की आमचा रस्ता होऊ दे नाही। स्मशानभूमीचा रस्ता मागे आल्या पेठवडजून आत्मदहनाचा आश्वासन दिल त्या 15 वर्षापासून यायला कलेक्टर ऑफिसला खांद्यावर मड न्यावं लागते, वावरातून चिकोल राहते, लाकडं न्यावं लागते, रोडला टाकावं लागते, खांद्यावर लाकडं नेतात। अवघड आहे, रस्ता नाही, बाई रस्ता करू दे आली। 10-12 तहसीला जाऊन आल्या, इथं आल्या कलेक्टर ऑफिसला। आमच्या पेठवडज येथील मातंग समाजाचा जाणारा स्मशानभूमीला रस्ता नसल्यामुळे आम्ही इथं आत्मदहनाचा इशारा मागे पण दिला होता, तरी निर्णय घेतला नसल्यामुळे आजच्या तारखेमध्ये आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी आलो होतो। तरी ते कलेक्टर साहेबांनी आणखी काही दिवसाची कालावधी मागून आम्हाला रस्ता करून देतो असे म्हणून एक आश्वासन दिले। त्यामुळे आम्ही आज इथं सर्व आमचे मातंग समाजाचे पूर्व लोक आहेत आणि त्यानुसार असं आम्हाला मंजुरी मिळावी असं आमचं निवेदन। मागणी आपली 2015 मध्ये स्मशानभूमी आम्हाला मिळालेली आहे। समजा आम्ही अशीच भांडण करून घेतलेली आहे, तेव्हापासून आम्हाला रस्ता नाही, आमच्या गाड्या फसतात, आम्ही आणि तिथून मड उचलून नेतो आणि ते नेऊन तिथं हे करायचं असलं तर 4 माणसं उचलून नेणं, लाकडं नेणं हे सोपी परिस्थिती नाही। त्यामुळे इथं येऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला आणि बऱ्याच वेळेस आमरण उपोषण सुद्धा दिलेले आहेत, पण हे दखल घेतल्या नसल्यामुळे आज आणखी हे आम्ही आत्मदहनाला आलो होतो। चर्चा काय झाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपली चर्चा? आज आम्ही ते कुण्यातरी फंडात घालून आम्ही मंजुरीला देऊ आणि काही दिवसामध्ये लगेच करू असं म्हणून त्याने ते तिथल्या शिवला काहीतरी बोलून हे केले। समजा किती समाज बांधव आले? आज 200-300 असतील।